नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर के साथ। नागपुर जिले के कुही तहसील के महसली गांव में आषाढ़ पूर्णिमा के अवसर पर आयोजित वर्षावास प्रारंभ समारोह श्रद्धा, भक्ति और धम्ममय वातावरण के बीच संपन्न हुआ। कार्यक्रम में बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने सहभागिता कर भगवान बुद्ध के संदेशों को आत्मसात किया। अंबतित्थक महाविहार आम्भोरा एवं पंचशील बुद्ध विहार महसली के संयुक्त तत्वावधान में आयोजित इस समारोह में आचार्य भदंत वनासामी सहित अनेक भिक्षुओं ने धम्मदेशना दी। उन्होंने भगवान बुद्ध के करुणा, मैत्री और सद्भाव के संदेश को जीवन में अपनाने का आह्वान किया। इस अवसर पर प्रशासनिक अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता तथा बड़ी संख्या में बौद्ध उपासक उपासिकाएं उपस्थित रहे। धम्म वंदना, प्रवचन और वर्षावास प्रारंभ की पारंपरिक विधियों के साथ पूरा आयोजन शांतिपूर्ण और अनुशासित वातावरण में संपन्न हुआ। समारोह ने समाज में शांति, सद्भाव, मानवता और धर्म के मूल्यों को मजबूत करने का संदेश दिया, जिससे श्रद्धालुओं में विशेष उत्साह और आध्यात्मिक ऊर्जा का संचार हुआ। प्रश्न नको विचार करू द्या साइड पर चलो चलो संपूर्णाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा आहे। या आषाढ पौर्णिमेच्या या मंगलमय प्रसंगी राणी महामायेला स्वप्न पडलं होतं आणि त्या महामायेच्या स्वप्नांचं 8 ब्राह्मणांनी काय भाकीत केलं होतं आणि यांचा अर्थ लावण्यासाठी त्यावेळेस शुद्धधनाने त्या 8 ब्राह्मणांना बोलवलं। त्यांनी त्यांचं भाकीत केलं। महामायांच्या स्वप्नांचं जे भाकीत त्यांनी सांगितलं होतं ते तंतोतंत खरं ठरलं आणि याच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी महामायेला गर्भधारणा झाली आणि हाच दिवस गप्प मंगलम दिन म्हणून साजरा केला जातो। आणि इसवी सन पूर्व 564च्या आषाढ पौर्णिमेला महामायेला जे स्वप्न पडलं होतं की त्यांच्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा संन्यासी झाला तर तो बुद्ध होईल आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं याच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी इसवी सन 564 साली। कपिलवस्तूचा जो निरोप घेतला होता तथागत बुद्धांनी तोही या आषाढ पौर्णिमेला आणि तथागत सम्यक संबोधताना जी ज्ञानप्राप्ती झाली होती त्या ज्ञानप्राप्तीचा प्रथमतः लाभ कोणाला द्यावा हा प्रश्न जेव्हा त्यांच्यापुढे पडला तेव्हा त्यांनी ज्या पंचवर्गीय भिक्षूंची निवड केली होती आणि त्यांनी मग इच्छेने मी अधिगतम हलंकानी प्रकाशितून रागतो परिचयी नाटक ब्रह्म सुसंभूतो परिसूदगामी निपुण गंभीर मुदत्सानु राग रत्तान दत्तंती तमो खंडेन आवुटती। तथागत सम्यक संबोधतांनी सांगितलं मला मोठ्या प्रयत्नाने या मार्गाचे ज्ञान झालेले आहे, परंतु लोभाने आणि द्वेषाने भरलेले लोक
याला समजू शकतील का, हा विचार त्यांनी केला आणि शेवटी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले आणि बुद्ध, धम्म आणि संघ अशा 3 रत्नांची निर्मिती झाली आणि याच पंचवर्गीय भिक्षूंची दीक्षा झाली होती. तोही दिवस आषाढ पौर्णिमेचाच होता. तथागत सम्यक संबुद्धांनी सोमवारी इसवी सन पूर्व 528 ला जो प्रथम वर्षावास केला होता तो सारनाथ येथे, तोही आषाढ पौर्णिमेला सुरुवात झाली होती. आणि आज आपण या आषाढ पौर्णिमेच्या या पावन पर्वावर जे बुद्ध धातू आणलेले आहेत, या बुद्ध धातूची संकल्पना आहे की आमचे गुरु पूज्य भदंत नंदवर्धन मोदी यांच्याकडून ही प्रेरणा आम्हाला मिळाली. त्यांच्या 26 वर्षापूर्वीच्या प्रयत्नातून हे बुद्ध धातू आम्हाला विविध प्रयत्न करून जे आज लाभलेले आहेत आणि मगाशी भरतीजींनी सांगितल्याप्रमाणे हे पवित्र बुद्ध धातू या पंचशील बौद्ध विहार मसली येथे प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे आणि आपण त्याचा मोल करू शकत नाही अशी मौल्यवान पवित्र असे हे बौद्ध धातू, बुद्धाचे शारीरिक धातू आपल्या या पंचशील विहारात प्रतिष्ठापित होणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी एक मांगल्याचा क्षण आहे. डॉक्टर भदंत आनंद कौशल्य यांच्या आदर्शाखाली पूज्य भदंत नंदवर्धन मोदी यांनी काम केलं. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी उपसंपदा ग्रहण केली होती. त्यांनी अनेक बौद्ध साहित्यांमध्ये त्यांचं योगदान दिलं होतं. अनेक विहारांची त्यांनी निर्मिती केली. आपल्या परिसरातील अमृतीर्थ बौद्ध विहार ज्यांचा खूप प्रचंड अभ्यास करून प्राध्यापक भदंत नंदवर्धन मोदी यांनी ही पूर्वीची बुद्ध नगरी होती, इथं बुद्ध आलेले होते. ही अंबावती नावाचा राजा राज्य करीत होता आणि ही अंबावती नगरी आहे. इथं बुद्धांचे अवशेष आहेत, बुद्धांचे पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि बुद्धकालीन वास्तू आहे. हा त्यांनी अभ्यासात शोध लावला आणि अंबोरा येथे अंबतीर्थ विहाराची